स्वागत करत आहोत. माहिती आहे हा खारेगाव कलवा विभाग पूर्ण मागे आणि सुंदर असं आहे शहर. ठाणा शहरामध्ये कलवा खारेगावामध्ये सुंदर असं परिवर्तन झालं. म्हणून म्हटलं अरविंद मोरेच्या पुढाकाराने हे आम्ही करतो. मला आठवतं जेव्हा पहिल्यांदा हा पालखीचा विषय घेऊन तो माझ्याकडे आला होता, तेव्हा त्या गावातल्या पालखीसाठी म्हणून गावात कौल मागितला होता देवाकडे. आणि देवाकडे कौल मागितल्यानंतर कौल मिळाल्यानंतर ही पालखी इथे आली, हे फार कमी जणांना माहित असेल. आणि ही पालखी गेले 14 वर्ष कौल घेऊन नाचते आणि आम्हाला कौल मिळतोय. या विधानसभेच्या निवडणुकीत देखील तुम्ही आम्हाला कौल दिलात. महाराष्ट्रात इतरत्र काय झालं मला माहित नाही, पण कळव्या मुंबऱ्यामध्ये जनतेने प्रचंड कौल दिला आणि लाखाच्या मताधिक्याने आपण निवडून आलो. आता महानगरपालिकेच्या निवडणुका येतील. केलेल्या कामाचा हिशोब देता तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की महानगरपालिकेत देखील आम्हाला कौल हवा आहे. आम्ही काम करणारी माणसं आहोत, आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाही. जिथे सरशी तिथे पारशी, जिधर बोजा उधर सोजा हा स्वभाव आमचा नाही. जिथे आहोत तिथे प्रामाणिकपणाने आहोत. सत्ता आहे नाही याची आम्हाला चिंता नाही, पण सत्ता आहे म्हणून त्याच्याकडे जाऊ अशातला आमचा स्वभाव पण नाही. एकाला बाप मानला तर त्या बापाबरोबर आयुष्य काढण्याची आमची सवय आहे. आणि म्हणून कुठल्याही अवघड प्रसंगाला न घाबरता हा तुमचा आमदार कायम शरद पवारांबरोबर राहिला आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत शरद पवारांबरोबरच राहील. आणि लोकांना हे आवडतं. लोकांना गद्दारी आवडत नाही. ज्या बापाने बोटाला हात धरून हाताला बोट धरून मोठं केलं त्या बापाच्या हाताला झटका मारलेल्या लोकांना कधीही आवडत नाही. त्याच्यामुळे बदललेल्या परिस्थितीचं राजकारण बघता परिस्थिती बदलते. आपल्या सत्तेच्या माध्यमातून आपण लोकांना खुश ठेवू शकत नाही हे बघून आता नवीन नवीन विषय काढले जातात. काय तर म्हणे झटका मटण का. ज्याने हे सांगितलं त्याला विचारा बरं, लहानपणापासून कुठलं मटण खातो रे बाळा गावामध्ये? मालवणला कुठलं मटण मिळतं? झटका मिळतं का हलाल मिळतं? काय माहित नाही, काय नाही. उगाच बोलायचं, भांडणं लावायची म्हणून काहीतरी विषय काढायचे. औरंगजेब कोणाचा नातेवाईक नाही, त्याला विरोधच आहे सगळ्यांचा. त्याला स्वराज्याचा शत्रूच मानतात. पण त्या औरंगजेबाला 50 वर्ष लढून सुद्धा महाराष्ट्रावरती पाय रोवता आले नाही, महाराष्ट्रावरती आपला झेंडा फडकवता आला नाही. ही आमच्या शौर्याची निशाणी आहे. शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, नंतरच्या काळात ताराराणी असो, एवढा बलाढ्य सुलतान हा महाराष्ट्रात टिकू शकला नाही. आणि अखेरीस त्याचं थडगं या महाराष्ट्रात उभं राहिलं. हे पुढची हजारो वर्ष प्रत्येक मराठी माणसाला अभिमानाची गोष्ट आहे की या सुलतानाला आम्ही या मराठ्याच्या मातीतच ठेचला. इतिहास पुसून टाकायचा. औरंगजेबाची कबर काढायची म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास उद्ध्वस्त करणं हेच आहे ना. अफजल खानाला कुठे मारला असं जर प्रश्न विचारला तर काय सांगाल? की प्रतापगडावरती माझ्या राजाला मिठीत घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या राजाने अत्यंत हुशारीने 2 मिनिटात 6 फूट 6 इंचाच्या अफजल खानाला 2 मिनिटात झोपवला. ही आमच्या राजाची कर्तबगारी आहे ना. पण त्याच्या आईने सांगितलं, म्हणजे जिजाऊंनी सांगितलं
मरणांती वैराणी तो मेला, शत्रुत्व संपलं. त्याच्या धर्माच्या आदेशाप्रमाणे त्याची कबर बांध. आणि म्हणून अफजल खानाची कबर ही पुरंदराच्या आपल्या प्रतापगडाच्या पायथ्याची आहे. ती माझ्या आईच्या संस्काराची निशाणी आहे की तुझा विजय झाला, तू जिंकलास, तुझा शत्रू पडला, पण त्याच्या धर्माच्या इतमामाप्रमाणे त्याचा अंत्यसंस्कार झाले पाहिजेत. हा आपला धर्म सांगतो आणि आपले धर्मसंस्कार तिथे दिसतात. काय वाईट चित्र आहे. विधानसभेमध्ये मोठे मोठे मंत्री ओरडून ओरडून सांगतात आम्ही छावा बघितला आणि आम्हाला संभाजी समजले. अरे तुम्हाला संभाजी समजलेच होते आजपर्यंत? अरे आम्हाला लहानपणापासून संभाजी माहिती आहेत, तुम्हाला इतिहासच माहित नाही. संभाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी तुम्हाला छावा बघावा लागतो. ह्याच्या एवढा मराठी माणसाच्या मराठी मातीचा पराभवच नाही. अरे आम्हाला विचारा, महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत, संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून मृत्यूपर्यंत आणि ताराराणीच्या लढायांच्या सगळ्या कहाण्या आम्ही अशा तोंडावर सांगतो, तोंडावर. आम्हाला पिक्चर नाही पाहावे लागत. या मराठी मातीच्या इतिहासाला पुसण्याचं काम, शिवाजी महाराजांना छोटं करण्याचं काम राजकारणात सुरू आहे. ही कृपया तुम्ही लक्षात घ्या. मी बघत होतो आतमध्ये, राजापूर कोणाची ओर नगरी? त्या राजापूर मधनं कोण कोण गेलं? ज्या राजापूर मधनं मधु दंडवते गेले, त्या राजापूर मधनं नाथपै गेले. भारतीय लोकसभेमध्ये दोघांनी आपलं दैदिप्यमान कर्तृत्व गाजवलं. ही दोन महान माणसं म्हणजे नाथपै आणि मधु दंडवते. आज त्या राजापूरमध्ये दंगली होतात. सगळा कोकण अस्वस्थ करता तुम्ही. कोकणामध्ये कधी दंगली झालेल्या ऐकल्यात का? कोणी आहे इथे सांगणार मला की कोकणात दंगली झाल्या? तुम्हाला काहीही करायचं नाही, कामं करायची नाहीत, लोकांना सुखाने जगू द्यायचे नाहीत, नोकऱ्या द्यायच्या नाहीत, त्यांच्या खिशामध्ये पैसे जाऊ द्यायचे नाहीत, त्यांच्या शेतीमालाला. मला की कोकणात दंगली झाल्या? तुम्हाला काहीही करायचं नाही, कामं करायची नाहीत, लोकांना सुखाने जगू द्यायचे नाहीत, नोकऱ्या द्यायच्या नाहीत, त्यांच्या खिशामध्ये पैसे जाऊ द्यायचे नाहीत, त्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाहीत, नोकऱ्या जात आहेत, लोकांची आर्थिक स्थिती खराब होते. आणि याच्यापासून लपवण्यासाठी एकच त्यांच्याकडे साधन आहे, ते म्हणजे औरंगजेब. आणि म्हणून मी त्यांना उत्तर दिलं, पहिले जेब देखो बाद में औरंगजेब. अरे आमच्या खिशात पैसे नाहीत त्याचं बघा काहीतरी. गेला औरंगजेब 350 वर्षापूर्वीच गेला. काय कबर खणायची ती खणा आणि घेऊन जा औरंगजेबाला तुमच्या घरी. आमच्या बापाचं काही जात नाही. पण आमच्या महाराजाचा इतिहास आम्ही छोटा करू देणार नाही, हा शब्द आपल्याला द्यावा लागेल. आणि म्हणून ही संस्कृती जेव्हा आपण टिकवतो, या संस्कृती आणि हे संस्कार हे सगळे परंपरेचे भाग आहेत. या परंपरा टिकल्या पाहिजेत. आणि या परंपरा केव्हा टिकतात? जेव्हा माणसाची मनं मिळतात. तिथे माहिती आहे कोण कुठल्या जातीचं आहे, कोण कुणबी आहे, कोण मराठा आहे, कोण भंडारी आहे, ओळखू शकतो आपण. ही आपली ओळख, ही मराठी माणसाची ओळख आहे, ही मराठी मातीची ओळख आहे. मराठी मातीचा स्पर्श ज्याने आपल्या कपाळाला केला तो आयुष्यात कधीच मागे वळून बघत नाही. ही या मराठी मातीची ओळख आहे. मी मुंबईला नेहमी महान का मानतो? तर इथे ज्यांनी पाय लावला तो कुठल्या प्रांतात ना आला हे कधी मुंबईने बघितलं नाही. पण तो उपाशी झोपणार नाही याची सोय मात्र मुंबईने कायम केली. आणि ही परंपरा टिकवायची असेल तर हे हलाल, झटका, फटका, टुटका हे असे जे छोट्या मनाची, छोट्या विचारांची माणसं फिरतायत ना, यांना बाजूला करा. कोकण कधीच छोट्या मनाचा नाही. शेवटी आम्ही भाषणांमध्ये नेहमी म्हणतो की 2च राजे जन्मले या पुण्यभूमीवर, एक तो चौदार तळ्यावर, एक तो रायगडावर. ही कोकणाची ओळख आहे, ती कायम टिकवा एवढंच या ठिकाणी बोलतो. ही परंपरा कायम राहील. आम्हाला देवीने हेच दिलं, कौलच देते, आम्हाला देते. कौल आम्हाला विधानसभेला दिला आणि 100% सांगतो
की महानगरपालिकेला सुद्धा देवी आम्हालाच कौल देणार आहे, काय शंका नाही माझ्या मनात. कुठल्याही लढायला आम्ही तयार आहोत. काय समोर पैसा वापरला जाईल ना, अजून काय वापरला जाईल. लढण्याचे सगळे शस्त्र आम्ही देखील त्याच्यात पारंगत आहोत. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याची ताकद आणि परंपरा ही महाराजांची आहे. ती परंपरा आम्ही जिवंत ठेवू एवढंच तुम्हाला सांगतो. तुमचे आशीर्वाद, तुम्ही जो आशीर्वाद माझ्या कायम मागे ठेवलायत तो आम्हा सगळ्यांच्या मागे ठेवा एवढंच या ठिकाणी बोलतो. अरविंदचं परत एकदा मनापासून अभिनंदन करतो की कोकणातला हा पोरगा सगळ्या कोकणवासियांना एकत्र करण्यासाठी म्हणून धडपडत असतो आणि त्याच्या या कार्यक्रमाला नेहमी यश येत असतं. असंच यश त्याला देव देत राहो एवढंच या ठिकाणी बोलतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला शिमग्याच्या खूप 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 शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.